सुस्वागतम. शिरीष पै काव्यकट्टा, उद्वेली बुक्स आणि शिरीष पै काव्यकट्ट्याच्या निमित्ताने आपण आज जमलो आहोत. जशी परिस्थिती आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे, या कोरोनाच्या या परिस्थितीमुळे आपण प्रत्यक्ष विश्रांती बंगल्यामध्ये भेटत नाही आहोत. त्यामुळे हा ऑनलाईन श्रीयुत विवेक मेहेtere सरांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेऊन आपल्याला ही झूम लिंक पाठवली आहे आणि त्याच्यावर आपण सगळे जॉईन होऊन आजचा कट्टा जो आहे आपण सुरू करत आहोत. नमस्कार. मी कवी ना. ग. देशपांडे यांची थोडी माहिती आणि त्यांच्या एका गाण्याचं रसग्रहण करणार आहे. कवी ना. ग. देशपांडे यांचा जन्म 21 ऑगस्ट 1909 रोजी झाला. ना. ग. देशपांडे यांना लहानपणापासूनच कवितेविषयी आवड निर्माण झाली आणि साहित्यातील कवितेच्या या प्रांताकडे ते वळले. कॉलेजमध्ये असतानाच त्यांचे वर्गमित्र गजानन जोशी म्हणजेच पुढे भावगीत गायक म्हणून प्रसिद्धीला आलेले गायक GN जोशी हे नागनची शीळ ही कविता त्यांच्या कार्यक्रमामधून गाऊन म्हणत असत. 1932 साली GN जोशी यांच्या आवाजात HMVने या गाण्याची ध्वनिमुद्रिका प्रकाशित केली आणि यातूनच पुढे भावगीत हा प्रकार मराठी साहित्य आणि संगीत क्षेत्रात रूढ झाला. चरितार्थासाठी वकिलीचा व्यवसाय करणाऱ्या ना. ग. देशपांड्यांना ज्योतिषशास्त्रात देखील रस होता. ज्योतिषशास्त्राचा त्यांचा दांडगा अभ्यास होता. शीळ या कविता संग्रहानंतर प्रसिद्ध झालेल्या अभिसार या नागनच्या दुसऱ्या कविता संग्रहाला महाराष्ट्र शासनाचं पारितोषिक मिळालं. तर 1986 साली प्रसिद्ध झालेल्या खूणगाठ या कविता संग्रहाला साहित्य अकादमी पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. अंतरीच्या गूढगर्भी एकदा जे वाटले, घर दिव्यात मंद तरी, तुझ्याच साठी कितीदा, मन पिसाट माझे अडले रे, नदी किनारी, राना रानात गेली बाई शिळ. अशा सुंदर गाण्यांची मैर रसिकांभोवती मांडणाऱ्या ना. ग. देशपांडे यांचं 10 मे 2000 या दिवशी निधन झालं. म्हणजेच या महिन्यात ना. ग. देशपांडे यांचा स्मृतिदिन आहे. त्यानिमित्ताने ना. ग. देशपांडे यांनी लिहिलेल्या डाव मांडून भांडून मोडू नको या गाण्याचं रसग्रहण मी तुमच्यासमोर सादर करतो आहे. डाव मांडून भांडून मोडू नको, डाव मोडू नको. ना. ग. देशपांडे यांनी लिहिलेलं हे गाणं म्हणजे भांडण करून रागावलेल्या प्रियतमेची प्रियकरानं केलेली मनधरणी आहे आणि म्हणूनच तो पुन्हा पुन्हा डाव मोडू नको, डाव मोडू नको अशी तिची विनवणी करतोय. आणिले तू तुझे सर्व मी आणिले, सर्व काही मनासारखे जाहले, तूच सारे तुझे दूर ओढू नको. आपण दोघंही लहानपणापासून एकमेकांना ओळखतो. भातुकलीचा खेळ असू दे नाहीतर संसाराचा सारीपाट, कितीही भांडलो तरी दोघांनी नेहमीच एकमेकांच्या सुखाचा आणि समाधानाचा विचार केला. असा असताना आजच असं जगावेगळं वागून संसाराचा हा डाव तू मोडू नकोस. सोडले मी तुझ्या भोवती सर्व गे, चंद्र ज्योती रसांचे रुपेरू फुगे, फुंकरीने फुगा हाय फोडू नको. माझी प्रियतमा, माझी अर्धांगिनी नेहमी आनंदी राहावी, हसतमुख असावी म्हणून मी प्रत्येक वेळी सुखाच्या पायघड्या अंथरल्या. पण वेडे, तुझ्या क्रोधाच्या एका फुंकरीने हा सुखाचा फुगा फुटून तरी जाईल, नाहीतर मग तुझ्या हातून निष्ठून तरी जाईल. गोकुळीचा सखा तूच केले मला, कौतुकाने मला हार तू घातला, हार हसून घालून तोडू नको. लग्नापूर्वी जेव्हा जेव्हा आपण भेटायचो तेव्हा तेव्हा मी राधेच्या आतुर नजरेतून माझ्या कृष्णाची वाट बघते असं तूच बोलायचीस ना. आपला संसार सुखाचा व्हावा यासाठी तर तुझ्या प्रेमाचा हार माझ्या गळ्यात घातलास ना. मग आता त्या प्रेमाच्या हाराला आणि संसार रूपी डावाला तुझेच दृष्ट लागते ग. काढले मी तुझे नाव तू रेखिले, आणि माझे पुढे नाव तू देखिले, तुझ वाचून लाजून खोडू नको. सखे हे बघ, तुझी समजूत काढता काढता मी वाळूमध्ये तुझं नाव लिहिलं आणि रागावलेली असून देखील तू तुझ्या सुंदर अक्षरात तुझ्या नावापुढे माझंही नाव लिहिलंस. त्यामुळे मला खात्री आहे सुखदुःखाच्या हिंदोळ्यावर आपल्या संसाराचा डाव नक्की रंगणार आणि म्हणूनच हा डाव सोडून तू जाऊ नयेस अशी माझी तुला विनंती आहे.
संगीतकार राम फाटक यांनी पहाडी रागात बांधलेलं हे गाणं सुधीर फडके यांच्या मुलायम आवाजात ऐकताना आपण त्यात रंगून जातो. हेच नाग देशपांडे यांच्या या गाण्याचं यश आहे. आता मी माझी विश्वास ही कविता सादर करतो. कोणी नसते इथे कुणाचे तरी न घाबरणे, कोणी नसते इथे कुणाचे तरी न घाबरणे, एक मनाशी पक्के ठरलेले धैर्याने जगणे, एक मनाशी पक्के ठरले धैर्याने जगणे. अपदान संगे लढणे जीवनी आहे नित्याचे, अपदान संगे लढणे जीवनी आहे नित्याचे. गळून पडते पाश ते दवा पोकळ नात्यांचे, गळून पडते पाश ते दवा पोकळ नात्यांचे. गुरु आज्ञेला प्रमाण मानून गुरु मंत्र जाणणे, एक मनाशी पक्के ठरलेले धैर्याने जगणे. जिद्द मनातली कधीच नाही हरवू द्यायाची, जिद्द मनातली कधीच नाही हरवू द्यायाची. संगत नाही कधी सोडायची आत्मविश्वासाची, संगत नाही कधी सोडायची आत्मविश्वासाची. मनापासून गात राहावे आपले जीवन गाणे, मनापासून गात राहावे आपले जीवन गाणे. एक मनाशी पक्के ठरलेले निर्धाराने जगणे. शिल्पकार मी आहे माझा साचा विश्वासाचा, शिल्पकार मी आहे माझा साचा विश्वासाचा. तोल कधी ना ढळेल माझ्या आत्मविश्वासाचा, तोल कधी ना ढळेल माझ्या आत्मविश्वासाचा. ठाऊक आहे आत्मबलाने संकटांशी झुंजणे, ठाऊक आहे आत्मबलाने संकटांशी झुंजणे. आणि एक मनाशी पक्के ठरलेले धैर्याने जगणे, एक मनाशी पक्के ठरलेले धैर्याने जगणे. धन्यवाद. वा वा वा, फार सुंदर विकासजी. तुम्ही आजच्या काव्यकट्ट्यावरती ओपनिंग बॅट्समन म्हणून आलात, खूप छान वाटलं. धन्यवाद. आणि आता आपण यानंतर उदय पळणिटकरांकडनं आपण त्यांची स्वनिर्मिती कविता ऐकूया, मग पुन्हा एकदा मग रसग्रहणाकडे वळूया. उदयजी. हा नमस्कार. नमस्कार. लॉकडाऊन मध्ये घरी राहता राहता काही गोष्टीचा थोडी आवरावर करायला सुरुवात आपण केली, तर त्यामध्येच मला अशी माझीच एक कविता सापडली. पण ती किती सालची आहे आणि कधी मी लिहिली होती माझीच मला आठवत नाही, तर ती मी कविता आज तुमच्या समोर सादर करणार आहे. कवितेचं नाव आहे संसार. तुम्ही केलात तसा समाजाला हवा जसा, तुम्ही केलात तसा समाजाला हवा जसा, संसार मला असा करायचा नाही. तुम्ही केलात तसा समाजाला हवा जसा, संसार मला असा करायचा नाही. माय माया राहे दूर ते माझे माहेर, माय माया राहे दूर ते माझे माहेर. सांभाळ ग सर्वांचा सूर हे आपुले सासर, सांभाळ ग सर्वांचा सूर हे आपुले सासर. भेदभावाचा हा सारीपाट मला खेळायचा नाही, भेदभावाचा हा सारीपाट मला खेळायचा नाही. संसार मला असा करायचा नाही. माहेराचे नाव पुसुनी माप मी ओलांडते, माहेराचे नाव पुसुनी माप मी ओलांडते. संसारास्तव अर्थार्जन करुनी घर हे सावरते, संसारास्तव अर्थार्जन करुनी घर हे सावरते. लक्ष्मीलाच जेथे स्वायत्तता नाही, लक्ष्मीलाच जेथे स्वायत्तता नाही. संसार मला असा करायचा नाही. बापधन्य होतो कन्यादानाच्या पुण्याईने, बापधन्य होतो कन्यादानाच्या पुण्याईने. कुळासाठी चेतविती गर्भारपणाची माळ राणे, कुळासाठी चेतविती गर्भारपणाची माळ राणे. वांझोट्या विचारात अशा मला गुंतायाचे नाही, वांझोट्या विचारात अशा मला गुंतायाचे नाही. तुम्ही केलात तसा समाजाला हवा जसा, संसार मला असा करायचा नाही, संसार मला असा करायचा नाही. धन्यवाद. फार उत्तम, छान. आणि आता आपण पुन्हा एकदा रसग्रहणाकडे येऊया. मी निमंत्रण देतोय डॉक्टर मारुती नलावडे यांना. नमस्कार नलावडे सर. नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार.
प्रथमतः मी माझ्या कवी आणि गीतकार जगदीश खेबुडकर यांच्या काव्याचं स्मरण करतो आहे. जगदीश खेबुडकरांचा जन्म 10 मे 1932 रोजी कोल्हापूर जिल्ह्यात राधानगरी या ठिकाणी झाला. वडील शिक्षक होते, त्यांच्या सतत बदल्या व्हायच्या, त्यामुळे त्यांचंही प्राथमिक शिक्षण वेगवेगळ्या ठिकाणी. महात्मा गांधीजींचा खून झाल्यानंतर खेबुडकरांचं घर जाळलं गेलं आणि त्या घराच्या राखेचा ढिगारा पाहून त्यांना सुचलेलं पहिलं काव्य म्हणजे मानवते तू विधवा झाली. त्यानंतर त्यांचा कवी आणि गीतकार म्हणून प्रवास सुरू झाला. ते स्वतःही पेशाने शिक्षक. पोवाडा, अभंग, ओवी इत्यादी प्रकारात त्यांच्या रचना होत्या. आपल्या कारकिर्दीत त्यांनी 3,500 कविता व 2,500पेक्षा अधिक गीत. सुधीर फडके, पंडित भीमसेन जोशी, वसंतराव देशपांडे, प्रभाकर कारेकर, लता मंगेशकर इत्यादी नामवंत गायकांनी त्यांची गीते गायली. भारत तांबे, कुसुमाग्रज, बाबा बोरकर, बाशी मर्डेकर या थोर कवींचा त्यांच्यावर प्रभाव होता. साधं सोपं परंतु अर्थगर्भ व नादमयी शब्द हे त्यांच्या गाण्याचं वैशिष्ट्य. सन 1960 मध्ये मला हो म्हणत्यात लवंगी मिरची ही त्यांची पहिली लावणी प्रदर्शित झाली. रंगल्या रात्री अशा, साधी माणसं, आम्ही जातो आमच्या गावा, कुंकवाचा करंडा इत्यादी चित्रपटातील त्यांची गीते अतिशय गाजली. सुमारे 325 चित्रपटांसाठी गीते तसेच काही मालिकांसाठी गीतेही त्यांनी लिहिली. गदी माडगुळकरांनंतरचा मोठा गीतकार म्हणून त्यांचा उल्लेख करावा लागेल. 36 दिग्दर्शक, 44 संगीतकार, 34 गायकांबरोबर खेबुडकरांनी काम केलं. बालजी पेंढारकर, यशवंत भालकर, वसंत पवार, शशांक पवार, सुधीर फडके, अजित कडकडे ही त्यातील काही नावे सांगता येत. जगदीश खेबुडकरांना 60हून अधिक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. अत्यंत साधे आणि सोपे शब्द वापरून खेडवळ कष्टकऱ्यांचं गाणं जनमानसावर बिंबवण्याचं कसब त्यांनी चपकलपणे साधलं होतं. शब्दही साधे, गाणंही साधं आणि चित्रपटाचं नावही साधं आणि ती म्हणजे साधी माणसं. आणि त्यातलं कष्टकऱ्यांचं गाणं म्हणजे ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे या व्यक्तीचं थोडक्यात वह मी आता या ठिकाणी करतो आहे. लता दीदींच्या सुमधुर आवाजानं या गाण्याची ओळणाओळ जनमानसावरती कायमची कोरली गेली आणि आपण सर्वांनी मला वाटतं साधी माणसं पाहिलेला असेल. सूर्यकांत आणि जयश्री गडकर यांच्या त्यात आहेत. ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे, अबाळगत माया तुझी आम्हावरी राहू दे. आयरन आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे. आयरन म्हणजे एक लोखंडी अवजार असतं. लोहाराचं सर्वात मोठं ते अवजार आहे आणि महत्वाचं अवजार आहे. तेच त्याला देव मानतात. ते जमिनीमध्ये रोवलेलं असतं आणि त्या अवजारावरती, त्या आयरनीवरती तप्त धातू ठेवून तो घनाने किंवा हातोड्याने ठोकला जातो. अशी ती आयरन, आणि ही आयरन हा त्यांचा देव. एका लोहाराचं जोडपं एका गावावरून दुसऱ्या गावाला आपलं पाल हलवून तिथं आपलं बस्तान बांधत असतं. लोहार कामातली नायिका हे गाणं गात असून ऐरणीवर तिचा नवरा हातोड्याने लोखंडावरती घाव घालत असून ती भाता हलवून त्याला प्रोत्साहन देत आहे. ऐरणीच्या रूपात त्यांच्या समोर त्यांचा देव पोटा पाण्याचा प्रश्न मिटवत आहे. इथं उत्पत्ती, निरांजन, कापूर, नारळ, फुले, गोडाधोडाचा नैवेद्य असलं कसलंही अवडंबर त्यांच्या पूजेमध्ये नसतं. कष्टानं मारलेल्या प्रत्येक भावागणिक उठणाऱ्या ठिणग्या म्हणजे ऐरणीच्या देवावर केलेला वर्षावच आहे, असं खेबुडकरांना या ठिकाणी सांगायचं आहे. ती देवाला विनंती करते की आमच्यावरती आबाळगत माया राहू दे, कष्ट करायची आमची नेहमीच तयारी आहे, त्यामुळं आमची भरभराट होऊ दे, असंच ती देवाला साकडं घालते. धन्याला सोबत घेऊन संसार गाडा हाकण्याची तिची तयारी वंदनीय व अभिमानास्पद अशी आहे. पुढे ती असं म्हणते, देऊलन गरिबीचं, चण खाऊ लोखंडाचं, जिन व्हावं आबरूच, धनी माथुर माझा देवा वागावानी असू दे. गरीब असलो, सत्ता ठिकाणचा कपडा लत्ता वापरत असतो, खाण्यापाण्या वाचून पोटणी पोट एक झालं असलं, अतोनात कष्ट जरी वाटायला आलं तरी आम्हाला फिकीर नाही, पण आमच्या अब्रूवर कसलाही कलंक न लागता आम्हाला जगू दे. या सर्वांवर मात करण्याची आमची धमक आमच्यामध्ये आहे. फक्त माझा धनी कायम माझ्यासोबत राहू दे आणि त्याच्या मुंगटात वाघासारखं बळ येऊ दे, असं ती आयरन रूपी देवाला साकडं घालते. गरिबीचा स्वीकार करून धन्याच्या साथीनं संसाराचा गाडा नेटानं ओढण्याची तिची चमक आहे, हेच कवीला त्यातून सांगायचं आहे. लक्ष्मीच्या हातातली चौरी व्हावी वर खाली, इडापिडा जाईल आली, कृपा तुझी भात्यातल्या सुरासंग गाऊ दे.
चौरी म्हणजे आपल्याला कल्पना आहे की सोन्याचं नाणं असलेलं एक मटक्यासारखं पात्र असतं, त्याला इथं चौरी असं म्हटलेलं आहे. किंवा 18 विसुर दारिद्र्यात सुद्धा आम्ही जगतोय कसं तरी, पण कधीतरी लक्ष्मीच्या हातात ती चौरी वर खाली होऊ दे ना, असं ती देवाला साकडं घालते. कधीतरी 4 पैसा आमच्याही हातात तुळकू दे, जेणेकरून आमचं कष्ट थोडं तरी दूर होतील, पोटाला 4 घास मिळू शकतील. मात्र त्यासाठी या भात्यातून निघणाऱ्या वाफेसोबत तुझ्या कृपेचाही आमच्यावरती थोडाफार वर्षाव. माझी फार मोठी मागणी नाही, पण हा भाता ओढण्याची शक्ती मला ते साध्या माणसांची साधी अपेक्षा खेबुडकरांनी इथं रेखाटलेली दिसते. सुख थोडं दुःख भारी, दुनिया ही भली बुरी, घाव बसल घावावरी, सोसायाला दुधायाला अंगी बळ येऊ दे. खर तर कष्टकऱ्यांच्या वाट्याला असतं ते फक्त असते कधीतरी चुकून एखादी सुखाची त्यांच्या जीवनात. दुनिया तर नेहमीच टपलेली असते कष्टकऱ्यांच्या शोषणासाठी. अत्यल्प मोबदल्यात काबाड कष्ट करून घेण्यासाठी सगळ्यांनीच चंक बांधता येतो. सगळं आबाळच फाटलंय, त्याला ठिगळ कसं आणि कुठून लावणार. पण हरकत नाही, संकटाचा सामना करायला मी सदैव तयार आहे. फक्त देवा आयत्या अडचणी सोसायला त्याच्याशी जायला बळ दे, अशी या गाण्यातली नायिका प्रार्थना करते. खर तर खेबुडकरांचं हे कष्टकऱ्यांचं गाणं आपल्या हृदयाला तर भिडतच, पण आपलं अंतःकरणही पिळून टाकतं. आजही परिस्थिती फार काही बदललेली आहे असं वाटत नाही. शोषक आणि शोषित हे 2 वर्ग म्हणजे समाजात लागलेली किडत आहे असं म्हटलं तरी वावगं ठरतं. भाषेच्या अंगानं विचार करायचा झाल्यास त्या गाण्याचा वाहू दे, राहू दे, गाऊ दे, येऊ दे, असू दे, लेऊ खाऊ देणं जणं, गरिबीचं लोखंडाचं आबरूच, हातात ती वर खाली, भारी भली बुरी, घावावरी, सोसायाला जायला, ज्यासारखे एमक साधून हे गाणं कवीनं सजवलेलं आहे. साध्या माणसाचं साधे ग्रामीण शब्द तसे ठिणगी, आबाळागत, देणं जन जीन, अब्रूच, धनी, माझा, वाघावानी, लक्ष्मी, इडापिडा, किरपा असे शब्द वापरलेले आहेत. त्यामुळे हे साधं सुद्धा गाणं सर्वांच्या मनावर आधी रेखाळतं. मराठी चित्रपट सृष्टीतले सुमारे 325 चित्रपटांसाठी गीते लिहून प्रेक्षकांना खुर्चीवरती खिळवून ठेवणारे कवी आणि गीतकार जगदीश खेबुडकर यांचं 3 मे 2011 रोजी कोल्हापूर इथं निधन झालं. खेबुडकरांना शिरीषबाई काव्यकट्टा ठाणेतर्फे मी विनम्र आदरांजली व्यक्त करतो. यानंतर मी माझी स्वरचित कविता या ठिकाणी सादर करतो आहे. एक विचित्र परिस्थिती आजूबाजूला आहे आपल्या होती. सगळेच एका थोड्या चित्र वातावरणामध्ये वागत असताना सुद्धा त्याचा आपल्याला सामना करण्याचा गरजेचंच आहे. हा सामना मी माझ्या काव्यातनं व्यक्त केलेला. अवचित संकट आले जरी, अवचित संकट आले जरी हे थोपवणे अवघड नाही. अवचित संकट आले जरी हे थोपवणे अवघड नाही. करीन मुकाबला सामर्थ्याने, संघर्ष हा नवीन नाही. करीन मुकाबला सामर्थ्याने, संघर्ष हा नवीन नाही. केली जरी कुणी तटबंदी, पूर्ण टाकेन ती. केली जरी कुणी तटबंदी, पुढून टाकेन ती मी. माझ्या मनकटी ताकदीचा अंदाज बसणार नाही. माझ्या मनकटी ताकदीचा अंदाज बसणार नाही. अथांग सागरी पोहताना येती कितीही लाटा, अथांग सागरी पोहताना येती कितीही लाटा. थोपवू शकेल मजला अशी लाट नाही. थोपवू शकेल मजला अशी लाट नाही. कसा कुणीही असो शत्रू लावेन परतुनी त्यास. कसा कुणीही असो शत्रू लावेन परतुनी त्यास. जिंकणे हाच धर्म माझा हरणे बसत नाही. जिंकणे हाच धर्म माझा हरणे बसत. आघात करण्या मनावरी जरी घेतली नाना रूपे, आघात करण्या मनावरी जरी घेतली नाना रूपे. आला जरी यमदूत मरण्यास भीत नाही. आला जरी यमदूत मरण्यास भीत नाही. धन्यवाद. खूप छान डॉक्टर नलावडे, खूप छान. आणि तुम्ही रसग्रहण सुद्धा खूप छान केलं आणि सकारात्मक कविता सुद्धा सादर केली. काही जगदीश खेबुडकरांना भेटण्याची अनेकदा संधी मला आली. कोल्हापूरचे अनेक व्याख्यान मला ते भेटायचे आणि अत्यंत डाऊन टू अर्थ होते. कुठेही त्यांना गर्व नव्हता आणि खूप लवकर ते आपल्यातनं गेले. फार मोठ्या कवीला आपण मुकलो असं मला वाटतं. शिरीषबाई काव्यकट्टातर्फे आपण त्यांना ही श्रद्धांजली वाहतोय. यानंतर कविता सादर करतील विजया चौधरी. आपण त्यांना भेटण्याचे आपलं भाग्य करत.
माझ्याकडे त्यांच्या काही आठवणी आहेत, कधीतरी मी त्या सांगेन. ओके. हा विजयाताई, तुम्ही तुमचा मोबाईल हा बोला आता. येते ना? हा, येतोय आवाज. नमस्कार, मी विजया चौधरी. शिरीष पै काव्यकट्ट्यावर एक स्वलिखित विडंबन कविता मी सादर करते. शीर्षक आहे उद्धवा अजब तुझे सरकार. उद्धवा अजब तुझे सरकार, उद्धवा अजब तुझे सरकार. कोरोनाच्या थरकापाने डळमळीत दरबार तुझा, डळमळीत दरबार. उद्धवा अजब तुझे सरकार. 14 मासही उलटून गेले, भयभीत एक तप असेच सरले. घरात कोंडून सारे थकले, अजूनी किती काळ जाणार. अजब तुझे सरकार. उद्धवा अजब तुझे सरकार. आळवितो त्या शंकराला, राम विठ्ठल कृष्ण सख्याला. विघ्ननाशका गणेश तुम्ही किती काळ गप्प बसणार. अजब तुझे सरकार. उद्धवा अजब तुझे सरकार. आई भवानी दुर्गा माता, महालक्ष्मी काली चंडिका. महिमा तुमचा अगाध असता, धावून कधी येणार. अजब तुमचे सरकार. आई अजब तुमचे सरकार. संत महंत तुम्ही तरी यावे, कुणा भजावे काय करावे. मनी दाटला गोंधळ रे हा, दिसे चोहीकडे अंधार. अजब तुझे सरकार. उद्धवा अजब तुझे सरकार. लाखो वृद्ध तरुणही जाती, संसार कसे उद्ध्वस्तची होती. अजाण बालके तीही आता, करोनास बळी पडणार. अजब तुझे सरकार. उद्धवा अजब तुझे सरकार. नाती गोती सरत चालली, सांत्वनास ना जागा उरली. तिळ तिळ तुटतो जीव जरी हा, तिळ तिळ तुटतो जीव जरी हा. कुठे कसे जाणार. अजब तुझे सरकार. उद्धवा अजब तुझे सरकार. आमुची श्रद्धा अजूनी तुझ्यावर, आमुची श्रद्धा अजूनी तुझ्यावर. नष्ट कर रे करोना भयंकर, नष्ट कर रे करोना भयंकर. चमत्कार दावा परमेश्वर, चमत्कार दावा परमेश्वर. की तुम्ही पोथी पुराणीच राहणार, की तुम्ही पोथी पुराणीच राहणार. अजब तुझे सरकार. उद्धवा अजब तुझे सरकार. उद्धवा अजब तुझे सरकार. वा वा, खूप छान विजयताई. जनसामान्यांच्या मनातल्या भावना तुम्ही खूप चांगल्या आणि अगदी
वक्रोक्तीपूर्ण तुम्ही खूप छान या कवितेतनं सादर केलंय. खूप छान, खूप मस्त वाटलं. धन्यवाद. आणि खरं म्हणजे आताच्या या वातावरणामध्ये प्रत्येकाने आनंदी राहणं, सकारात्मक राहणं, एकमेकांना धीर देणं, आधार देणं हेच तर खरं आवश्यक आहे. आणि तुम्ही सगळेजण अगदी आवर्जून इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल मला खूप छान वाटतंय. मगाशी मला सांगायचं राहिलं, डॉक्टर मारुती नलावडे यांचा अक्षर झेप नावाचा काव्यसंग्रह म्हणजे पूर्णत्वाला आलेला आहे. आणि त्याचं प्रकाशन खरं म्हणजे या महिन्यात होणार होतं, परंतु ह्या सावटामुळे ते पुढे गेलं. पण त्यांच्या कविता संग्रहाचं ई बुक सुद्धा आता त्याची निर्मिती पूर्ण करत आणलेली आहे उद्वेली बुक्सनी. आणि ते जगातल्या 172 देशांमध्ये ते पुस्तक लवकरच अमेझॉन किंडलच्या रूपाने त्या प्लॅटफॉर्मवरती तो काव्यसंग्रह आपण प्रकाशित करणार आहोत. कदाचित आपण त्याचं प्रकाशन पुढच्या काव्यकट्ट्यावरच करूया. बघू, आम्ही डॉक्टर नलावडेंशी बोलून ते आपण ठरवूया. यानंतर आपण कविता ऐकूया रत्नागिरीवरून सौ कुंदा बापट यांची. तुमचा आवाज ऐकू येत नाहीये, अनम्यूट करा. आता येतोय? आजही दुसऱ्या कट्ट्यावरती पण मी गझलच पेश करते आणि माझ्या कविजन मित्रांना मैत्रिणींना एक गोष्ट सांगू इच्छिते की ज्यांना माहिती आहे त्यांनी इग्नोर करा, पण ज्यांना माहिती नाहीये त्यांच्यासाठी की गझलमध्ये एकच सूत्र घेऊन ती लिहिली जात नाही. त्याचा प्रत्येक शेर किंवा प्रत्येक कडवं जे असतं त्याचा विषय वेगळा असणं हे आवश्यक असतं आणि ते इटसेल्फ एक पूर्ण कविता होईल इतका आशयघन असावा अशी अपेक्षा असते. तेव्हा आता त्याच्याकडे कविता म्हणून न बघता, हॅलो बंद पडलाय, ऐकू येतंय मला अगदी व्यवस्थित. बरं कंटिन्यू करते. तेव्हा त्याच्याकडे त्या दृष्टीने बघितलं की तुम्ही एन्जॉय करू शकाल. तर माझी गझल सादर करते. देवप्रिया वृत्तामधली गझल आहे. लाजशी तू पाहता मी निरखताना हे खरे, पाहशी तू लाजशी तू पाहता मी निरखताना हे खरे, पाहशी तू स्वप्न माझे जागताना हे खरे. जस्ट पुन्हा एकदा घेते. लाजशी तू पाहता मी निरखताना हे खरे, पाहशी तू स्वप्न माझे जागताना हे खरे. संकटाच्या चाहुलीने आप्त गेले सोडूनी, संकटाच्या चाहुलीने आप्त गेले सोडूनी, मित्र साथी सावली सम हारताना हे खरे, मित्र साथी सावली सम हारताना हे खरे. चांदण्यांचा तो सडाही मोहविना तुझविना, चांदण्यांचा तो सडाही मोहविना तुझविना, ऊन भासे पौर्णिमा तू बोलताना हे खरे, ऊन भासे पौर्णिमा तू बोलताना हे खरे. जातपाती ही समाजा लागलेली वाळवी, जातपाती ही समाजा लागलेली वाळवी, भेदभावा मूठ माती वागताना हे खरे, भेदभावा मूठ माती वागताना हे खरे. आसवांचे धरण नैनी थोपवूनी ठेविले, आसवांचे धरण नैनी थोपवूनी ठेविले, बांध फुटतो बाहुपाशी बिलगताना हे खरे, बांध फुटतो बाहुपाशी बिलगताना हे खरे. धन्यवाद. धन्यवाद. खूप छान कुंदाताई, खूप छान. आणि तुम्ही आवर्जून इतक्या लांबून उपस्थित राहताना त्याबद्दलही तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन. आणि बरं वाटतं, कनेक्ट झाल्यासारखं वाटतं. आम्हालाही खूप छान वाटतं. आणि पुढच्या वेळेला आपण ही उपस्थिती वाढेल कशी याचं प्रत्येकाने, इथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाने आणखी 2 कवींना फोन करून आमंत्रित करावं अशी मी विनंती करतो. म्हणजे हे एवढा आपण जो अट्टहास करतो ना, ते तिथे जास्ती प्रेक्षक तुमच्या कवितेला दाद देण्यासाठी उपस्थित राहतील. अभिनंदन. आणि यानंतर आपण ऐकूया सुधा गोखले यांना. सुधाजी.
हॅलो सुधाताई, अनम्यूट करा आणि वाचा कविता. म्यूट आहे. मोंडकर सर शेवटी प्रेझेंट करणार आहेत. हो 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 हो. सुधाताई झालं का? आता ऐकू येत आहे हो, आवाज? येतंय येतंय येतंय. तर माझी कविता सादर करते मी. आज सगळ्या व्हर्च्युअल जगामध्ये आज सगळ्या दूर मातृदिन साजरा केला जातोय, मदर्स डे. तर त्याच विषयावर माझी कविता आहे, आईवरती. आई म्हणून कीर्ती आहे दिगंत जगती, शब्दात काय वर्णू माया अगाध महती. आई स्वरात जादू प्रेमास पूर येई, झोपेत हाक येता धावून तूच येई. वाणी तुझी मलाही ऐकून गोड लागे, रागावली जरी तू जीवास नाही लागे. आई विना न कोणी शिकवे जगा बघाया, हाती धरून हाता सांगे मला लिहाया. खाणार ना स्वतः बाळास घास देई, साऱ्या जगाश माया आई पुढे न काही. आई विना महाली आराम ना जीवाला, आई तुझा जिव्हाळा देवास ना मिळाला. प्रेमाच गाव आई, प्रेमाच नाव आई, वास्तव्य त्यात माझे देवाच नाव आई. धन्यवाद. खूप छान खूप छान. सध्या सगळं सावट आहे आणि पेपर उघडला तर पेपरात त्याच बातम्या, कोणीतरी फोन करतं त्याच विषयावर बोलतं, व्हॉट्सअप वरती सुद्धा त्याच बातम्या येतात, अफवा येतात. एकूणच सगळं जे काय वातावरण आहे ना, त्यामुळे आपली झोपच उडालेली आहे. तेव्हा मी माझी कविता सादर करतोय. एकच मिनिट हा. तुम्हाला आवाज येतोय का माझा? हो येतोय येतोय. माझ्या कवितेचं नाव आहे आजकाल येईना मला झोप. कवितेचं शीर्षक आहे आजकाल येईना मला झोप. थोडीशी विनोदी ढंगाकडे जाणारी कविता आहे. निद्रा देवीचा झालाय कोप, आजकाल येईना मला झोप. हो निद्रा देवीचा झालाय कोप, आजकाल येईना मला झोप. कोणी म्हणाले चावा जायफळ, कोणी सांगितलं वाचा वायफळ. कोणी सांगितलं चावा जायफळ, कोणी सांगितलं वाचा वायफळ. चावलं जरी वाचलं तरी, चावलं जरी वाचलं तरी, कोड होईना हे सोप, आजकाल येईना मला झोप. अहो निद्रा देवीचा झालाय कोप, आजकाल येईना मला झोप. कोणी सुचवलं पालथ झोपा, चेहऱ्या खाली होऊशी थोपा. कोणी सुचवलं पालथ झोपा, चेहऱ्या खाली होऊशी थोपा. असं झोपल्यानं विचित्र उलट, असं झोपल्यानं विचित्र उलट, पोटात गॅसेसचा झाला प्रकोप, आजकाल येईना मला झोप. निद्रा देवीचा झालाय कोप, आजकाल येईना मला झोप. सल्ला व्हॉट्सअपचा, सल्ला व्हॉट्सअपचा कुशीवर वळा, मोबाईल पाहत अंथरुणातला लोळा. सल्ला व्हॉट्सअपचा कुशीवर लोळा, मोबाईल पाहून अंथरुणात लोळा. अहो सारखं लोळून पुन्हा पुन्हा वळून, सारखं लोळून पुन्हा पुन्हा वळून,
अंथरुणाचा हो झाला गोफ, आजकाल येईन मला झोप, आजकाल येईन मला झोप. डोक्याखाली घेतले ग्रंथ, डोक्याखाली घेतले ग्रंथ, पाहिले रटाळ सिनेमा संथ, पाहिले रटाळ सिनेमा संथ. मोजल्या मेंढ्या कुंपणावर कैक, मोजल्या मेंढ्या कुंपणावर कैक. डॉक्टर सांगतात ना मेंढ्या मोजा म्हणजे झोप येईल. मोजल्या मेंढ्या कुंपणावर कैक, तरी समस्या पावे ना लोप, आजकाल येईन मला झोप, निद्रा देवीचा झाला कोप, आजकाल येईन मला झोप. प्रश्न माझा पसरला शेजारी, प्रश्न माझा पसरला शेजारी, जो भेटेल तो पत्नीला विचारी, म्हणजे माझ्या पत्नीला, जो भेटेल तो पत्नीला विचारी. नसतात का हो हल्ली ते घरी, नसतात का हो हल्ली ते घरी, कारण कारण नाही वाजत घोरण्याची तोफ, आजकाल त्यांचीही उडाली झोप. निद्रा देवीचा झालाय कोप, आजकाल येईना कुणाला झोप. नमस्कार. वा वा वा, मजा आली. खूप छान. एखाद्या सिनेमातलं गाणं होईल खरे. थँक्यू. याच्यानंतर आपण कविता ऐकूया अनंत जोशी यांची. अनंतजी नमस्कार. आनंदजी अनम्यूट करा. हा येतोय ओके येतोय येतोय. माझ्या कवितेचं शीर्षक आहे प्राक्तन. कालच माझा ताना बाळ 1 महिन्याचा झाला, कालच माझा ताना बाळ 1 महिन्याचा झाला, आश्रमाच्या पायरीवर ठेवून आले मी त्याला, आश्रमाच्या पायरीवर ठेवून आले मी त्याला. मी तरी काय करू नाईलाज माझा झाला, मी तरी काय करू नाईलाज माझा झाला, बापानं त्याच्या ऐन वेळी दगा मला दिला. पाप पुण्याचा तो हिशोब, पाप पुण्याचा तो हिशोब जेव्हा होईल तेव्हा होईल, पाप पुण्याचा तो हिशोब जेव्हा होईल तेव्हा होईल, आज तरी माझी अब्रू लोकांमध्ये शाबूत राहील. का आमच्या नशिबी आहे कुंतीचं हे असह्य जगणं, का आमच्या नशिबी आहे कुंतीचं हे असह्य जगणं, चूक दोघांची असते परंतु सजा मात्र एकानच भोगणं. का रे देवा स्त्रियांवरती करसी तू असा अन्याय, का रे देवा स्त्रियांवरती करीसी तू असा अन्याय, समानतेच्या गप्पा चालती कुठे मिळतो आम्हाला न्याय. आणि आता शेवटी, किती कर्ण या जगी अनाथ म्हणून वाढत असती, किती कर्ण या जगी अनाथ म्हणून वाढत असती, काय पाप केले म्हणून सदा त्यांना देते नियती, काय पाप केले म्हणून सदा त्यांना देते नियती. धन्यवाद. खूप छान. खूप छान. अगदी वेगळा विषय होता आणि लक्षात राहील अशा प्रकारे वेगळा विषय तुम्ही सादर केलेला आहे. आणि आता याच्यानंतर आपण वैजयंत साळवे यांना विनंती करूया. वैजयंताजी तुमची कविता सादर करा. नमस्कार वैजयंत साळवे, तुमचा माईक आहे, आम्हाला ऐकू येईल, फक्त कॅमेरा चालू करा तुमचा. मला वाटतं त्यांचा काहीतरी प्रॉब्लेम किंवा कॅमेरा मोबाईल समोर नसाव्यात. आपण तोपर्यंत माननीय श्री चारुदत्त मुंढे यांना मी विनंती करतो की त्यांनी आपली कविता सादर करावी. ऐकू येतोय? हो येतोय. नमस्कार.
शिरीष काव्यकट्ट्यावर माझी कविता सादर करतोय. थोडंसं बॅकग्राऊंड असं द्यायचं झालं तर तब्बल 28-30 वर्षानंतर मी जेव्हा शाळेत गेलो होतो नायगावमध्ये आमच्या कॉलेजच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त, तेव्हा त्या शाळेची अवस्था बघून त्यानंतर सुचलेली ही कविता आहे. आणि आपल्याला मग अशा वेळी त्या शाळेच्या आठवणी जाग्या होतात. तो त्याचा कवितेचा बेस आहे. तर त्यावेळी जणू काय शाळा माझ्याशी बोलली अशा अर्थाने मला ती सुचलेली कविता आहे. कवितेचं नाव आहे शाळा मला म्हणाली. शाळा मला म्हणाली येऊन एकदा जातू, शाळा मला म्हणाली येऊन एकदा जातू, जीर्णत्व झेलते आता भेटून एकदा जातू. बुजली बाकावरची भोके अंगावर रेषा नाही, बुजली बाकावरची भोके अंगावर रेषा नाही, रंगल्या भिंती रंगांनी थोरांना जागा नाही, रंगल्या भिंती रंगांनी थोरांना जागा नाही. आजन्म फळ्याने काळ्या पांढरे शब्द वाहिले, या काळ्या फळ्याने आजन्म पांढरे शब्द वाहिले, आजन्म फळ्याने काळ्या पांढरे शब्द वाहिले, होईल का हेही नाहीसे शिकणे जर व्हर्च्युअल झाले, होईल का हेही नाहीसे शिकणे जरा व्हर्च्युअल झाले. शाळेची अजून एक खंत. घंटेचा तो ठणाणा आताशा गरजत नाही, घंटेचा तो ठणाणा आताशा गरजत नाही, भरली शाळा तरीही कळ दाबता कळतही नाही, भरली शाळा जरीही कळ दाबता कळतही नाही. आले टॅब हाती पोरांच्या, आले टॅब हाती पोरांच्या, पाटी खरोखर फुटली, ही असलेली माझ्या संगे पोरांची नाळ ही तुटली, ही असलेली माझ्या संगे पोरांची नाळ ही तुटली. धन्यवाद. खूप छान. जे काय गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे की शालेय जीवनातल्या सुखद आठवणी तुमच्या आमच्या जवळ आहेत, आज त्या मुलांकडे नाहीत. म्हणजे विशेषतः मी एका पालकांकडनं ऐकलं की गेल्या वर्षी जी मुलं पहिलीत ऍडमिशन घेतली, पहिलीत गेल्या वर्षी, त्यांची दुसरी चालू झाली पण अजून त्यांना पहिलीत आपल्या वर्गात कोण मुलं आहेत हे माहित नाही, कारण त्यांना मुळात भेटलेलेच नाहीयेत. खेळणं बागडणं तर दूरचं, पण वर्गात एकमेकाशी असलेला संवाद सुद्धा त्या मुलांचा परस्परांशी झाला नाही. असं पाहता पाहता वर्ष गेली ती मुलं दुसरीत आली. आजचा हा आपला कट्टा संपल्यानंतर मी आपल्या सर्वांसाठी एक लिंक देणार आहे. ती लिंक फक्त आज रात्री 12 वाजेपर्यंतच व्हॅलिड आहे. तेव्हा त्या लिंकवर क्लिक करून एका इराणी दिग्दर्शकांनी बनवलेला एक अत्यंत अप्रतिम, ज्याला असंख्य पारितोषिकं मिळाली आणि जगात गाजलेला एक चित्रपट आहे. मात्र हा चित्रपट सहजासहजी उपलब्ध नाही. आमच्या एका मित्रांनी तो चित्रपट संपूर्णपणे त्याची सबटायटल्स मराठी केलेली आहेत. नीट ऐका, इराणी चित्रपट पाहताना कुठेही संवादाचा अडथळा येऊ नये म्हणून खाली मराठी सबटायटल्स आहेत. आणि शालेय जीवनातली एका वर्गातली एक घटना आणि मुलांना दाखवा तुमच्या घरातल्या, इतका अप्रतिम चित्रपट आहे. आणि इराण सारख्या ठिकाणी जसं आपल्याकडे सत्यजित रे किंवा आणखी काही जणांचे असे क्लासिक चित्रपट असतात जे मास साठी बनवलेले नसतात, आर्ट फिल्म असतात, तर इराण मधल्या एका अत्यंत उत्कृष्ट अशा दिग्दर्शकांनी इतका सहज अभिनय करून गेले की ज्यात नट नाहीयेत, मुलं माणसं प्रसंग सगळे स्थानिक त्या गावातले आहेत, पोष्ते नावाच्या गावातले. तो चित्रपट चुकवू नका आणि त्याची लिंक फक्त आज रात्री 12 वाजेपर्यंत व्हॅलिड आहे. तेव्हा हा आजचं सेशन संपलं की त्यावर डबल क्लिक करा आणि सगळ्यांनी तो चित्रपट बघा. खूप छान आहे. कारण मी आता का म्हटलं की चारुदत्तजींनी जी आता कविता म्हटली शालेय जीवनातली, तुम्हाला पण ते बघून खूप छान वाटेल. माझ्यासमोर इथे वैजंत साळवे आलेले दिसत आहेत मला. मगाशी त्यांचं मी नाव पुकारलं तेव्हा त्या नव्हते. आम्ही त्यांना विनंती करतो त्यांची कविता सादर करायला. वैजंताजी, तुमचा आवाज येत नाहीये, तुमचा आवाज येत नाहीये. नाही वैजंताजी, तुमचा आवाज येत नाहीये. बिलकुल आवाज येत नाही तुमचा. माईकचा प्रॉब्लेम असेल काही. मला असं वाटतं वैजंताजी, तर 2 मिनिटं तुम्ही घरातील कोणाची तरी मदत घ्या आणि तुमच्या माईकचा प्रॉब्लेम सोडवा. तोपर्यंत मी डॉक्टर स्वाती जगताप यांना रसग्रहण आणि त्यांची कविता वाचण्यासाठी सांगतोय. नमस्कार. त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचा जन्म 13 ऑगस्ट 1890 या दिवशी झाला. बालकवी हे त्यांचं टोपण नाव. वयाच्या 12व्या-13व्या वर्षापासून त्यांनी कविता लिहायला सुरुवात केली. विविध विषयांवर त्यांनी कविता लिहिल्या.
महाबळेश्वर येथील शिक्षकाच्या नोकरीबरोबर त्यांची कविता खूपच बहरत गेली आणि निसर्ग कवितेमध्ये त्यांना स्वतःचा सूर सापडला. जळगाव येथे झालेल्या कवी संमेलनात अतिशय उत्स्फूर्तपणे त्यांनी कविता केली आणि अशा या लहान बालकाला बालकवी ही पदवी त्या ठिकाणी देण्यात आली. औदुंबर, श्रावण मास, फुलराणी, आनंदी आनंदगडे, पारवा, तू तर चाफेकरी या कवितांनी रसिकांना भुरळच पाडली. निसर्गप्रेमी बालकवींनी श्रावण मास या कवितेत श्रावण महिन्याचे विलोभनीय वर्णन केले आहे. रिमझिम येणाऱ्या पावसाच्या सरी, सर्वत्र हिरवेगार निसर्ग सौंदर्य हे मनाला मोहून टाकणारे असते. मनाला आनंद देणारा, उल्हासित करणारा असा हा श्रावण महिना असतो. अतिशय सुंदर अलंकारिक भाषेत या कवितेचं वर्णन त्यांनी केलं आहे. श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे. श्रावण महिन्यात सगळीकडे असणारी हिरवळ ही मनाला हर्ष म्हणजे आनंद देणारी असते. या महिन्यात ऊन पावसाचा सतत खेळ चालू असतो. क्षणात येते सरसर शिरवे, शिरवे हा शब्द पावसाचे येणारे रिमझिम थेंब याला उल्लेखून केला आहे. श्रावण महिन्यात क्षणात ऊन पडते तर क्षणात पावसाची सर येऊन जाते. वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणला असे, मंगल तोरण काय बांधिले नभो मंडपी कुणी भासे. ऊन पावसाच्या खेळामुळे आकाशात इंद्रधनुष्य पाहायला मिळतं. या इंद्रधनुष्याला गोफ असं संबोधलं आहे आणि हा गोफ दुहेरी विणल्याप्रमाणे भासतोय. आकाश म्हणजे जणू काही मंडप आहे आणि या मंडपाला तोरण बांधलेलं आहे आणि तेही दुहेरी गोफ विणलेला असतो त्याप्रमाणे दिसतंय. असं अतिशय सुंदर समर्पक शब्दात श्रावण मासाचं वर्णन बालकवींनी या कवितेमध्ये केलेलं आहे. आणि आज मातृदिनाच्या निमित्ताने माझी एक कविता जी लहान मुलांसाठी मातृदिन. ठरविले बाळांनी साजरा करू मातृदिन, ठरविले बाळांनी साजरा करू मातृदिन. सुट्टी देऊ आईला काम करू आपण दोघे, सुट्टी देऊ आईला काम करू आपण दोघे. चिंटूने चिरला कांदा, बबली भिजवी पोहे, मीठच टाकले नाही कळले खाताना पोहे. सुट्टी घेतली अचानक रखमा मावशीने, सुट्टी घेतली अचानक रखमा मावशीने. केली साफसफाई बाळांनी भिजली चिंब घामाने. पूर्ण दमछाक झाली करून सगळी कामे, पूर्ण दमछाक झाली करून सगळी कामे. ठरवले बाळांनी साजरा करू मातृदिन. जेवण करण्यात दोघे नेटाने सरले पुढे, जेवण करण्यात दोघे नेटाने सरले पुढे. भाजी पोळी करपली भाताची पेजच दिसे. काहीच सुचेना रडकुंडीला आले दोघे, काहीच सुचेना रडकुंडीला आले दोघे. नको नको तिला म्हणा व्हिडिओ दिसत मगाशी जुईने काय माईक कोणाचा ऑन आहे. आईकडे पाहून शिरली बाळे कुशीमध्ये, आईकडे पाहून शिरली बाळे कुशीमध्ये. शब्दाविनाच जाणिले सर्वच काही आईने. भरविताच आमरसपुरी केक आईने, भरविताच आमरसपुरी केक आईने. शुभेच्छा देऊन आईस आनंदी झाली बाळे, शुभेच्छा देऊन आईस आनंदी झाली बाळे. धन्यवाद. खूप छान स्वातीजी, नमस्कार. माझ्या समोर इथे स्वाती भट दिसत आहेत. स्वाती कविता वाचणार आहे का? हॅलो स्वाती भट, कविता वाचणार आहे का? येस. हा वाच. महिना म्हटलं की आठवतो ती सुट्टी आणि अर्थात कोकण. तर माझी कोकणाविषयीची कविता आहे जी मी वाचते. काली सरस्वती लक्ष्मीच्या संगमाचे पवित्र श्रद्धास्थान. लाल मातीचा स्पर्श मौशार घालवे प्रवासाचा सारा थकवा.
डोंगर दऱ्यांच्या कुशीत वसलेला गावाच्या निसर्गाचा सुंदर देखावा. गुळ पाण्याने होते इथे स्वागत, घरी आल्या गेल्या पाहुण्यांचे, वर्णन करण्यास शब्द अपुरे, गुरगुट्या भाताच्या न्याहारीचे. नारळ पोफळीच्या बागा चहूकडे दिसे गर्द हिरवाई, फणसाने लगडलेली झाडे अन मोहरलेली आमराई. गरिबी कायम वास्तव्यास तरी नाही मोडू दिला कणा, घाम गाळून कष्टाचा पिकवे चिखलातून शुभ्र मोती दाणा. जांभूळ करवंदीच्या बनात मनमुक्तपणे फिरावे अन नागमोडी वाटांवरल्या वळणावळणातून फिरावे. ओडी पडवी देवघर माया, कौलारू घोरात खोल्या कित्येक, अंगणात बसूनी माराव्या गप्पा, अनुभवावी सांज वाऱ्याची झुळूक. आडिवरे गाव माझे नयनरम्य, जणू स्वर्गच मजला इथे दिसे, येणाऱ्या पै पाहुण्यास सांगे, येवा कोकण आपलाच असे. धन्यवाद. खूप छान स्वाती. आणि दरवेळेला कार्यक्रमाला उपस्थित राहायचं. आपल्याला जास्तीत जास्त कवी या कट्ट्यावरती यायला हवे आहेत. याच्यानंतर वैजयंता साळवे, तुमचा माईक आता अनम्यूट करून घ्या. तुमचा माईक अजून तुम्ही अनम्यूट केलेला नाही, म्यूट आहे तो. डाव्या बाजूला तुमच्या स्क्रीनच्या डाव्या बाजूला बटन आहे बघा, म्यूट अनम्यूट असं. हो हो, खालच्या बाजूला डाव्या साईड. नमस्कार. हा बोला. आता येतो आवाज? हो येतोय आवाज. हा येतो. येतोय. नमस्कार. कवितेचं शीर्षक आहे मित्र. अनेक प्रकारचे वृत्तपत्र बदलवतात मनाचे चित्र. अनेक प्रकारचे वृत्तपत्र बदलवतात मनाचे चित्र. नवा काळ सकाळ लोकसत्ता लोकमत करतात लोकांना जागृत. नात्याने लागतात मित्र, न बोलता चालतात आमचे चर्चासत्र. सोबतीला गृहिणी सुशिक्षित बेकार वृद्धांच्या, मनोरंजनाला असतात सर्वांच्या. एक दिवस जरी आले नाहीत तरी करमत नाही आम्हाला, वाट पाहून पाहून निराशा येते मनाला. एक दिवस जरी आले नाहीत तरी करमत नाही आम्हाला, वाट पाहून पाहून निराशा येते मनाला. हे पाहुणे रोज येतात पण कंटाळत नाही कोण. हे पाहुणे रोज येतात पण कंटाळत नाही कोण. मानवाला मानवतेची ते देऊन जातात शिकवण. मानवाला मानवतेची ते देऊन जातात शिकवण. धन्यवाद. आवाज आला की नाही आला? आला आला, सर्वांना ऐकू आली. माझ्यासमोर ज्येष्ठ आला? हो आला आला, सर्वांनी कविता ऐकली तुमची. माझ्यासमोर ज्येष्ठ लेखिका कवयित्री भारती जी आहेत, भारती मेहता. आपण कविता सादर करणार आहात का आज? नाही नाही, तुम्ही माईक अनम्यूट करा, म्यूट आहे अजून तुमचा. डाव्या बाजूला खाली. हा झाला झाला. हा बोला भारतीजी. माझा आवाज नीट येतोय का पहा? येतोय येतोय, खूप छान येतोय, बोला. कवितेचं नाव आहे दिशाच हरवली आहे. बर. आता आवाज हरवलाय. धुमसणाऱ्या ज्वालामुखीतील ज्वालामुखी बाहेर लाव्हारस बाहेर पडायला वेळ का? धुमसणाऱ्या ज्वालामुखीतील लाव्हारस बाहेर पडायला वेळ का? आदळणाऱ्या मेघखंडांतून विद्युल्लतेच्या लखलखाटाला उशीर का? आदळणाऱ्या मेघखंडांतून विद्युल्लतेच्या लखलखाटाला उशीर का? वेगाने येणाऱ्या लाटा खडकावर फुटत आहेत. ओंजळीत निखारे धरल्याने हात आता पोळले आहेत. ओंजळीत निखारे धरल्याने हात आता पोळले आहेत. सूर्य विझल्याने अंधार प्रकाशाला गिळतोय. अंधार प्रकाशाला गिळतोय. महान प्रलयात माणूस ओळखायला कठीण जाते. महान प्रलयात माणूस ओळखायला कठीण जाते.
म्हणूनच आज वल्ह मारायला दिशा शोधतोय. म्हणूनच आज वल्ह मारायला दिशा शोधतोय. नमस्कार. खूप छान, खूप छान. तुम्ही अगदी उपस्थित राहिलात, कविता सादर केली, खूप छान. आणि नेहमी कट्ट्यावरती येत राहा. पुढच्या वेळेचा जूनचा कट्टा पण असाच ऑनलाईन होणार आहे. आणि आता आपण मला असं वाटतं सर्वांच्या कविता झाल्यात. डॉक्टर सुधीर मोंडकरांना कार्यक्रमाचा समारोप करण्यापूर्वी ते स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कवितांचं रसग्रहण करतील, त्यांची स्वतःची कविता वाचतील आणि त्याचबरोबर आजच्या या कट्ट्याचा समारोप सुद्धा ते करतील. सर्व उपस्थितांचं उद्वेली बुक्स तर्फे मी मनापासून इथे या ठिकाणी धन्यवाद देतो तुम्हा सर्वांना. हाच उत्साह असाच एकमेकांना कनेक्टेड राहूया, उत्साह ठेवूया, नव्या कविता आपण ऐकूया आणि त्याचबरोबर काही कवितांचं रसग्रहण सुद्धा करूया. पण एकमेकाशी कनेक्ट राहूया, ते खूप महत्वाचं आहे. कुठच्या तरी अफवा किंवा कुठच्या तरी वाईट बातम्यांनी नकारात्मकता आणण्याऐवजी सकारात्मक करण्यासारखे असंख्य उपक्रम आम्ही गेले 6 महिने करतो आहोत. इथे मी हे गर्वाने सांगत नाही, पण डॉक्टर नलावडे इथे समोर आहेत. डॉक्टर सुधीर मोंडकर हे बोलण्यापूर्वी मी डॉक्टर नलावडे यांना फक्त 1-2-3 मिनिटं बोलायची संधी देतोय. त्यांनी स्वतः गेले 5-6 आठवडे आमच्या एका उपक्रमाबद्दल जे काही अनुभवलं, त्या उपक्रमाचं नाव आहे संवाद विवेक. आणि या उपक्रमामध्ये त्यांनी काय काय अनुभवलं याविषयी 1-2 मिनिटं डॉक्टर नलावडे बोलतील. हे अर्थात मी त्यांना ऐत्या वेळी बोलायला सांगतो, आधी सांगितलेलं नव्हतं. आणि त्यानंतर डॉक्टर सुधीर मोंडकर आजच्या कार्यक्रमाचा समारोप करतील. ओव्हर टू डॉक्टर नलावडे सर. हॅलो हॅलो. येतोय आवाज सर. सर्वप्रथम अत्यंत ख्यातनाम कीर्तीचे, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे प्रेरक म्हणेल मी त्यांना, प्रेरक, मोटिवेटर. आणि काय सांगू तुम्हाला, खरं आता माझ्याकडे खरोखर शब्द नाहीयेत. इतकं वातावरण बाहेर खराब असताना सुद्धा त्याची किंचितही आपल्याला झळ बसू नये म्हणून मोठ्या महत् प्रयासाने ज्या गोष्टी आपल्याला अजिबात माहित नाहीत, ज्या गोष्टी आपण कधी पाहिलेल्या नाहीत, ज्या गोष्टी कधी आपण ऐकलेल्या नाहीत, ज्या गोष्टी कधी आपण अनुभवलेल्या नाहीत, अशा गोष्टी जर आपल्या समोर कोण सादर करणार असेल तर किती सोन्याहून पिवळं नाही का. आणि तुमच्या मनातलं नैराश्य, तुमच्या मनात वाटणारी भीती, जगामध्ये किती चांगल्या गोष्टी घडत असतात. आपल्याला वाटतं की अरे हा कोरोना आहे आणि कोरोनाच्या काळामध्ये काय हा सगळं चाललेलं आहे. सगळी दारं धडाधड जरी बंद झालेली असतील तरी अनेक दारं उघडून देण्याचं काम म्हेत्रे सरांनी गेल्या 10 मंगळवारी आम्ही अनुभवतोय. प्रत्येक मंगळवारी त्यांचं ते एक सेशन असतं. त्याला मी व्याख्यान मानणार नाही, त्याचं नावच आहे संवाद विवेक. म्हणजे एकपात्री प्रयोग नाहीये तो, इथं खऱ्या खुऱ्या अर्थानं संवाद आहे, सुसंवाद आहे. आणि खरं तर मी तर धन्य झालो. मला असं वाटत होतं की मला अनेक गोष्टी माहित आहेत, पण हे सगळं त्यांचं ऐकल्यानंतर मला असं वाटतं की मला तर काही माहित नाही. पण मला काही माहित नव्हतं याची मला खंत वाटत नाही. याचं कारण असं, त्यांच्या सान्निध्यात आल्यामुळं मला आता अनेक गोष्टी माहित झालेल्या आहेत, हे मी मोठ्या अभिमानानं सांगतो. आणि म्हणून हे सेशन दर मंगळवारी रात्री 9:30 वाजता या ठिकाणी होत असतं. आणि खऱ्याखुऱ्या अर्थानं संवाद म्हणजे आपल्याकडे अशी अनेक व्यक्तिमत्व आहेत की आपण कधी ऐकलेली नाहीत. परदेशातले आहेत, भारतातले आहेत, महाराष्ट्रातले आहेत, कवी आहेत, लेखक आहेत, वैज्ञानिक आहेत. आणि अशा भन्नाट गोष्टी तो सगळ्या, म्हणजे सगळं इनोव्हेशन आहे त्याच्यामध्ये, सगळं नाविन्यपूर्ण आहे सगळं. आणि त्यांची खासियत अशी आहे की ज्या गोष्टी आपण मागच्या मंगळवारी ऐकल्या त्या पुढच्या मंगळवारी आपण कधीच ऐकत नाही. आणि त्यांची दुसरी एक जमेची बाजू अशी की अनेक सेशन्स त्यांची झाली, पण आज झालेली माहिती दुसऱ्या सेशन मध्ये त्यांनी कधी दिलेली नाही. प्रत्येक वेळेला प्रत्येक नवीन माहिती आणि त्यांनी सादर केलेले पुरावे हे अशा हवेत त्या गोष्टी नाहीये. हे असं होऊ शकतं का, असं घडू शकतं का. अमेरिकेच्या एका शहरामधला एक कुत्रा महापौर होऊ शकतो का, आपल्याला अचंबित वाटेल ना हे सगळं ऐकल्यानंतर. पण एक कुत्रा महापौर म्हणून त्यांनी किती चांगलं काम केलेलं आहे
असे अनेक अनेक व्यक्तिमत्व आहेत, अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे आपल्या मनात सगळं नैराश्य तर दूर होतच आणि आपल्याला असं एक कॉन्फिडन्स, एक स्वयं आत्मविश्वास निर्माण होतो की अरे आपण अनेक गोष्टी आपण करू शकतो. तिथं वयाचं बंधन नाही, तिथं कुठल्या कशाचंही बंधन नाही, कुठल्याही वयातला मनुष्य. आणि शिकायला तर वयाची कुठली अटच नसते हो शेवटी. आणि म्हणून असे हे लेखक, व्यंगचित्रकार, हास्यकार, आपल्याला अनेक गोष्टी, आपल्याला फक्त एवढंच, अनेकांना कदाचित एवढंच माहित असेल, मला माहित नाही किती लोकांना माहित आहे की विवेक मेत्रेजी फक्त उद्वेली बुक चे प्रकाशक आहेत आणि शिरीष पै काव्यकथा चालवतात. नाही, विवेक मेत्रे सर्व काही आहे, सर्व समावेशक असं व्यक्तिमत्व आहे. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना सांगेन, सगळ्यांना विनंती करेन, आता आणखीन 2 मंगळवारी त्यांचे सेशन्स आहेत. नंतर माझ्या माहितीप्रमाणे आमच्या आग्रहा खातर जून महिन्यामध्ये एक नवीन सेशन पुन्हा सुरू होते. मी आपल्याला सगळ्यांना आवर्जून आवाहन करेन, सगळ्यांना विनंती करेन सगळ्यांना की आपण विवेक सरांना ऐका. आपण फक्त दर महिन्यामध्ये काव्यकट्ट्यामध्ये ऐकणं एवढं पुरेसं नाहीये. खरं तर ही त्यांची फक्त एक ट्रेलर आहे हो. त्यांचा मेन सिनेमा बघायचा असेल तर विवेक मेत्रेंच्या सेशनला आपण सर्वांनी जॉईन व्हावं अशी मी त्यांना विनंती करतो. आणि सर धन्य धन्य ते विवेक सर. आणि तुम्हाला कल्पना नाही, तुम्हाला आपल्याला कल्पना नसेल की बाळासाहेब ठाकरेंना भेटायचं म्हटलं तरी अनेक लोकांना रांगेमध्ये तिष्ठत उभं राहावं लागायचं. पण विवेक मेत्रे बाळासाहेबांच्या जवळ बसून तासन-तास बसून चर्चा केलेले विवेक मेत्रे आहे. अमिताभ बच्चनशी अमिताभ बच्चनला भेटायला कुणाला आवडणार नाही. आणि अमिताभ बच्चनला भेटणं किती दुर्मिळ आहे, पण अमिताभ बच्चन सारख्या माणसाला सुद्धा सरांनी त्यांच्याजवळ बसून त्यांच्याशी चर्चा केलेली आहे. अशा या विवेक मेत्रेंना पुन्हा पुन्हा धन्यवाद देईन. आणि खरोखर एक ग्रेट तुमचं प्रेरक म्हणेन मी त्यांना, मोटिवेटर. तेव्हा मी सगळ्यांना पुन्हा एकदा आवर्जून विनंती करेन की आपण पुढच्या विवेक सरांच्या होणाऱ्या सेशनला आपण सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावं. खरं तर मला तर थोडीशी कल्पना अगोदर असतं तर मी आणखीन जास्त गोष्टी मला सांगता आल्या असत्या, पण आता मध्येच उठून बरोबर नाही. कारण माझी जी डायरी आहे त्यांच्यासाठी ती जरा थोडीशी बाजूला आहे, म्हणून मला उठणं काही संयुक्तिक वाटतं नाही. तरी पण मी तुम्हाला सांगेन की मित्रांबद्दल खरंच बोलायला माझ्याकडे शब्द नाहीत. त्यांच्या काय बोलावं आणि काय बोलू नये असे सगळे प्रश्न आहेत माझ्यासमोर उभा राहिलेले आहेत. आणि म्हणून अशा या कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा आणि आपल्याला जीवनामध्ये खरोखर यशस्वी व्हायचं असेल ना, अजूनही आपल्या काही आशा आकांक्षा अपुऱ्या राहिलेल्या असतील तर आपण विवेक मेत्रेंच्या संगतीत आलात ना, तर आपल्या आशा आणि आकांक्षा, आपल्याला फक्त पैसाच महत्वाचा नाही हो, आपल्याला अनेक गोष्टी करता येण्यासारख्या. त्यांच्या सानिध्यात जर आपण आलात तर आपल्या त्या इच्छा आणि आकांक्षा, अगर डोंगरा एवढं ज्ञान आहे त्या माणसाकडे, त्याच्या डोंगरा एवढं ज्ञान आहे. आणि म्हणून आपण त्या ज्ञानाचा आपण आस्वाद घ्यावा अशी मी आपल्याला सगळ्यांना विनंती करेन, आवाहन करेन. धन्यवाद सर. थँक्स डॉक्टर नलावडे. मला असं वाटतं की आपल्या समोर बसलेल्या बऱ्याच जणांना तुम्ही संवाद विवेक बद्दल सांगितलं, पण त्यांना त्यांची एक झलक कळावी म्हणून संवाद विवेक नावाची ज्या मालिकेमध्ये आम्ही आठवड्यातून एकदा एक सेशन घेतो आणि त्याला महाराष्ट्रभरातनं लोक ऐकतात, थक्क होतात, तर एका सेशनचं रेकॉर्डिंग मी उद्या दुपारी आपल्या कट्ट्यावर देणार आहे. तुम्हाला विनामूल्य बघता येईल आणि ते रेकॉर्डिंग तुम्ही अवश्य बघावं, वेळ काढून बघावं. आणि जगामध्ये किती चांगल्या काही गोष्टी आणि अशा काही गोष्टी घडत असतात की ज्याची आपल्याला कल्पना सुद्धा नसते. अशा प्रकारचं एक रेकॉर्डिंग मी उद्या दुपारी देणार आहे, ते तुम्ही अवश्य पहा, इतरांनाही पाठवू शकता. आजच्या या कार्यक्रमाचा समारोप डॉक्टर सुधीर मोंडकर करतील. डॉक्टर सुधीर मोंडकर सुद्धा आमचे संवाद विवेक मालिकेमध्ये आवर्जून उपस्थित असतात. डॉक्टर सुधीर मोंडकर यांचा वेगळा मी परिचय करून देत नाहीये, पण त्यांचं सुद्धा एक अतिशय आगळं वेगळं नवं पुस्तक जे निसर्गावर आधारित आहे त्याचीही निर्मिती आता उद्वेली बुक्स करत आहे आणि ते सुद्धा लवकरच प्रकाशित होणार आहे. डॉक्टर सुधीर मोंडकर यांना मी आता विनंती करतो की त्यांनी आजचं रसग्रहण करावं, त्यांची कविता वाचावी आणि कार्यक्रमाचा समारोप करावा. दरम्यान मी आत्ताच उद्वेली शिरीष पै काव्यकट्ट्यावरती एका इराणी चित्रपटाची लिंक आत्ताच मी प्रस्तुत केलेली आहे. हा कार्यक्रम संपला की लगेच तो चित्रपट पहा आणि मग तुमच्या प्रतिक्रिया व्यक्त करा. मला आज या ठिकाणी तुम्हा सर्वांसोबत राहण्याची, बोलण्याची, संवाद साधण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मी पुन्हा एकदा आयोजकांचे म्हणजे डॉक्टर मोंडकरांचे आभार मानतो आणि तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मी तुम्हाला धन्यवाद देतो. आणि यानंतर कार्यक्रमाचा समारोप डॉक्टर सुधीर मोंडकर करतील. नमस्कार.
हॅलो. हा हॅलो, बोला सर. हा नमस्कार, मी डॉक्टर सुधीर मोंडकर बोलतोय. या महिन्यात काव्यस्मरण स्वातंत्र्यवीर सावरकरांचं करायचंय. 28 मे ही त्यांची जयंती. सरांचा व्हिडिओ ऑफ आहे सर. हा आता दिसतात तुम्ही. थोडासा चेहऱ्यावर येऊ द्या, थोडासा. नाही आम्हाला पंखा दिसतोय थोडा. हा अजून. हा बरोबर आहे आता. बस हा बरोबर. बोला सर. 28 मे ही सावरकरांची जयंती. आणि दुसरा महत्वाचा भाग म्हणजे 2 मे 1921 साली, म्हणजे 100 वर्षापूर्वी सावरकरांची अंदमान मधून सुटका झाली आणि ते रत्नागिरीमध्ये स्थानबद्ध झाले. म्हणजे नजर कैदेत होते, रत्नागिरीत फिरता येत होतं. त्याच वेळेला दीनानाथ मंगेशकर आपली नाटक मंडळी घेऊन रत्नागिरीत आलेले होते आणि आपल्या वेगवेगळ्या नाटकांची निमंत्रणं सावरकरांना त्यांनी दिलेली होती. त्यावेळेला त्यांच्याशी जो काही संवाद घडला असेल त्या महिन्याभराच्या काळामध्ये, त्यातून संन्यस्त खड्ग हे नाटक जन्माला आलं आणि ते दीनानाथ मंगेशकर यांनी सादर केलं. त्यामधलं मर्मबंधातली ठेवही हे गाणं तुम्ही अनेक वर्ष रेडिओवरून, आकाशवाणीवरून आशा भोसलेंच्या आवाजात ऐकलेलं असेल. पण ते मूळ दीनानाथ मंगेशकर यांनी गायलेलं आहे. यातील शब्दकळा महत्वाची आहे, सूर कमी. मर्मबंधातली ठेव ही, मर्मबंधातली ठेव ही, प्रेममय ठेवी जपोनी, सुखाने दुःख विजीव ठेवी जपोनी, सुखाने दुःख विजीव, मर्मबंधातली ठेव ही. हृदयांबुजीलीन लोभी आली आ, हृदयांबुजीलीन लोभी आली आ, मकरंद ठेवा लुटण्यासी आला, मकरंद ठेवा लुटण्यासी आला, गांधी जीवाला सुखाशा मनी, मर्म बंधातली ठेवही, ठेवही, ठेवही प्रेममय. या गीतामध्ये सावरकरांचं वाङ्मय हे पुष्कळदा संस्कृत प्रचूर शब्दांनी वेढलेलं आहे. पण यामध्ये किमान संस्कृत शब्द आहेत आणि जे शब्द वापरलेले आहेत ते कसे पहा. त्यातला एकच शब्द संस्कृत आहे, तो म्हणजे हृदयांबुजी. अंबुज म्हणजे कमळ. हृदयरूपी कमळामध्ये कोण चिरलाय तर अली. अली म्हणजे कोण? मोहम्मद अली नाही, अली म्हणजे भुंगा. तर तेवढंच फक्त आहे. पण त्यात त्यांनी काय किमया केली आहे बघा, कसे लची पुनरावृत्ती कशी आहे बघा. हृदयांबुजीलीन लोभी अली हा. या प्रकारे ते काव्य सौंदर्य त्यांनी वाढवलेलं आहे. आणि सुखाशा शब्द, सुख आणि आशा याला तो वापरलेला आहे. सावरकरांची भाषा ही या ठिकाणी त्याचं मराठीतलं सौंदर्य तुमच्या पुढे प्रकट झालेलं आहे. हे गीत मास्टर दीनाद, आशा भोसले, वसंतराव देशपांडे यांनी लोकप्रिय केलेलं तुम्ही ऐकलेलं असेल. आता माझी कविता. आताच मेत्रे सरांनी माझ्या निसर्गायन ह्या काव्यसंग्रहाविषयीचं सुतोवाच केलं. तर त्यातील एका पक्षाविषयी आपण पाहायचंय. टकटक
आणि कटकट हे दोन शब्द संसारी माणसाचे चांगलेच ओळखीचे. दारावर होते ती टकटक आणि घरात होती ती कटकट. पण सुतार पक्ष्याच्या बाबतीत हे शब्द कसे वाटतात पहा. सुतार पक्षी रमे झाडात बांबू बनात, चोचीच्या टकटकीने खोडास पाडी भोक. चोचीच्या टकटकीने खोडास पाडी भोक. टकटक त्याची लोका दुरून ऐकू ये. एकला जीव कधी मादीसाठी टिवटिव. बांधी जोड्याने पिलांसाठी घरटे ढोली. किडे अळी कोश पाली यावर त्याची उजराण. स्वमग्न सुतार नैके मादीची कटकट. ती समजे हल्ली यांना कमी ऐकू येत आहे, त्यामुळे सुखाने चाललाय त्यांचा संसार. माणूस त्यांच्यापासून बोध कधी घेणार. माणूस त्यांच्यापासून बोध कधी घेणार. आता आपल्या या कट्ट्याच्या समारोपाकडे आपण चाललेलो आहोत. सारे होत सुखमय, सारे होत प्रेममय, सारे राहोत निरामय, सारे पाहोत शुभमय. ना कुणी हो दुःखमय, हे विश्व राहो शांतिमय, हे विश्व राहो शांतिमय. धन्यवाद. आजच्या कट्ट्याविषयी जर कोणाला काही बोलायचं असेल, प्रतिक्रिया व्यक्त करायची असेल तर आपण करू शकता, नाहीतर मग आपण समारोप करूया. कोणाला काही बोलायचं असेल तर बोला. कट्टा आपण थोडासा वेगळा विडंबन काव्य हा एक ठेवायचा. प्रत्येकाला ते गाणं थोडावं, कविता विडंबन करावं मला वाटतं. वेगळा उपक्रम चालणार आहे का सगळ्यात? सगळ्यांची मतं घेऊया. पुन्हा एकदा बोला, कारण मध्येच तुमचे काही शब्द गेले. पुढच्या महिन्याचा जो आपला काव्यकट्टा होईल त्या कट्ट्यामध्ये एक विषय असा ठेवावा, विडंबन काव्य. प्रत्येकाला कविता, प्रत्येकाला आवडलेलं गाणं निवडावं आणि त्याच्यावरती विडंबन काव्य प्रत्येकाने करावं असं मला वाटतं. एक वेगळा उपक्रम. कल्पना चांगली. आपण त्यात थोडं ऍड करूया. समजा जर एखाद्या कवीला विडंबन करता नाही आलं तर त्याने दुसरी कोणीची प्रसिद्ध विडंबन कविता वाचून दाखवली तरी चालेल, मात्र ती विडंबन कविता असावी. आणि आता बाजारात विडंबन कवितांचे अनेक संग्रह आहेत. गेल्याच महिन्यामध्ये आमचे एक मित्र आहेत बंगलोरचे अविनाश चिंचवडकर, यांचं दिवस तुझे घरी बसायचे नावाचा कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे. त्यातलं मुख्य गाणं आहे ते हेमंत सानेनी सादर पण केलं होतं युट्यूब व्हिडिओवर, पण त्यांच्या सगळ्या विनोदी कवितांचा तो संग्रह प्रकाशित झालेला आहे. डॉक्टर दिलीप कुलकर्णी यांचा विनोदी काव्य संग्रह प्रकाशित झाले. 2 विडंबन काव्य आहेत. असे अनेक विडंबन काव्य आहेत. आत्रेंपासून ते आतापर्यंत अनेकांनी विडंबन काव्य केले. दत्तू बांदेकर आहेत. तर समजा एखाद्या कवींना नाही स्वतःची कविता तोपर्यंत रचता आली तर मग त्यांनी वाचून दाखवली तरी चालेल. म्हणजे तशी आपण त्याच्यात सवलत ठेवावी. बघू, आपण सर्वांशी चर्चा करून हा विषय जर सर्वांना योग्य असेल तर आपण पुढच्या वेळी करूया. आणखीन कोणी? आपण बोलू शकता. चारुदत्तजी किंवा आनंद जोशी, विकासजी, काही बोलायचंय का? मला चालेल विडंबन काव्य. चालेल ना? हो. विजयाताईंनी तर आज सादरच केलेलं आहे, उद्धवा अजब तुमचे सरकार. मला असं वाटतं की सर्व कवींनी आज इथे खूप छान हसत खेळत अगदी आत्मीयतेने सगळेजण उपस्थित राहिलात. मी तुमचं पुन्हा एकदा आभार मानतो. आणि जे कवी आज नव्हते त्यांना आवर्जून फोन करून सांगा अशा प्रकारे कट्टा ऑनलाईन होतो, पुढच्या वेळी पण यावं. याचबरोबर आपण आजचा कट्टा इथे समारोप करूया. पुन्हा भेटूया. शुभरात्री. धन्यवाद. धन्यवाद.